समजलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये रिकर्शन टॉपिक तुमच्यासोबत स्टार्ट केलं होतं. अंडरस्टँड झाले रिकर्शन व्यवस्थितपणे? यस सर. रिकर्शन समजलंय. फंक्शन दॅट कॉल्स इटसेल्फ, म्हणजे की इफ असं फंक्शन जे की स्वतःलाच परत परत काय करतोय, कॉल करतोय. तुमचं असं फंक्शन तुम्ही आता डेव्हलप करताय. आता तुमचं फंक्शन काय नॉर्मल फंक्शन नाही राहिलेलं आहे, तो आता काय झालेलं आहे, रिकर्सिव्ह फंक्शन झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणणार, रिकर्सिव्ह फंक्शन. नॉर्मल फंक्शन तुमचं नाही आहे, आता रिकर्सिव्ह फंक्शन तुम्ही इथं क्रिएट करताय. आणि रिकर्सिव्ह फंक्शन क्रिएट करण्याचा अर्थ काय, बेसिकली तुम्ही एक असं फंक्शन बनवलेलं आहे जो की स्वतःलाच परत परत काय करणार आहे, कॉल करणार. तुम्ही तर फंक्शनला एकदाच कॉल करताय, पण त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही असं कोड लिहिलेलं आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही असं कोड लिहिलेलं आहे जो की स्वतःलाच परत काय करणार आहे, कॉल करणार आहे, काहीतरी डेटा कॅल्क्युलेट करणार आहे आणि आउटपुट जिथं तुमचं इनिशियल फंक्शन कॉल झाला होता तिथं थ्रो करणार आहे. त्याच्यानंतर परत तुमचं फंक्शन कॉल होणार आहे, परत काहीतरी कॅल्क्युलेशन होणार आहे आणि परत डेटा तुमचा काय होणार आहे, रिटर्न होणार आहे. असं तुमचं फंक्शन जे की स्वतःलाच परत 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 कॉल करत असणार आहे, त्याला आपण म्हणतोय रिकर्शन. रिकर्शन कन्सेप्ट कोणाला म्हणायचं, जिथं फंक्शन स्वतःलाच परत एकदा कॉल करतो त्या कन्सेप्टला म्हणायचं रिकर्शन. आत्तापर्यंत मी तुम्हाला नॉर्मल फंक्शन्स कसे बनवायचे ते समजावलं. म्हणजे की डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही फंक्शनला नाव देणार, पॅरेंथेसिस लावणार, कोलन लावणार, त्याच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहिणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स देखील तुम्ही पास करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला लॅम्बडा फंक्शन कसं क्रिएट करायचं ते दाखवलं. त्याच्यानंतर रिकर्सिव्ह फंक्शन कसं क्रिएट करायचं ते सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं. मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. तुम्हाला फॅक्टोरियलचं एक्झाम्पल दाखवलं, तुम्हाला काउंटरचं एक्झाम्पल तुम्ही मला प्रोव्हाइड केलं आणि सेम तुमच्यासोबत फिबोनेसीचं पण एक्झाम्पल मी डिस्कस केलं. फिबोनेसी सिक्वेन्स, फिबोनेसी नंबर्स कसे जनरेट होतात ते सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले. सो असं मी आत्तापर्यंत 3 टाईप्स ऑफ फंक्शन्स मी तुमच्यासमोर मांडलेले. पहिलं होतं तुमचं नॉर्मल फंक्शन्स आपले, मग लॅम्बडा फंक्शन्स आणि आता झालं आपलं रिकर्सिव्ह फंक्शन. आता पुढचं आपलं जो फंक्शन येतोय त्याला आपण म्हणणार आहे जनरेटिव्ह फंक्शन. म्हणजे की त्याला कन्सेप्टलाच मी काय म्हणतोय, जनरेटर फंक्शन. सो नवीन फाईल बनवायची generator.py. ठीक आहे, generator.py नावाची नवीन फाईल काय करायची, तुम्हाला क्रिएट करायची. आता त्याच्यामध्ये आपण स्टडी करू जनरेटर फंक्शन. आतापर्यंत तुम्ही जेवढे फंक्शन स्टडी केले त्याच्याच टॉपिक आहे जनरेटर फंक्शन, पण वेगळे. जनरेटर फंक्शनचं अर्थ काय त्याला समजून घ्या, कशा पद्धतीने कोणतं फंक्शनला जनरेटर म्हणायचं ते पण समजून घ्या. कारण आपण फंक्शन तर नॉर्मलच क्रिएट करणार आहे, डेफ कीवर्डचा यूज करूनच आपण फंक्शन क्रिएट करणार आहे. डेफ फंक्शनला नाव आणि मग पॅरेंथेसिस, कोलन, बाकी सगळं आपलं सेमच असणार आहे. पण त्याच्या आतमध्ये आपण असं कोड राईट डाऊन करणार आहे की पायथन त्याला नॉर्मल फंक्शन म्हणून कन्सिडर नाही करणार, पायथन त्याला एक जनरेटर फंक्शन म्हणून कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार, जनरेटर फंक्शन म्हणून कन्सिडर करणार. चला जनरेटर फंक्शनचा अर्थ समजून घेऊ. डेफिनेशन लिहितोय त्याला समजा आणि मग कोडला इम्प्लिमेंट करू. चल ठीक आहे. चल
डेफिनेशन समजून घ्या. काय सांगतोय जनरेटर फंक्शन? एक असं फंक्शन आहे, एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन मी त्याला म्हणणार आहे. त्याला सुद्धा देखील मी काय म्हणणार आहे? एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन म्हणणार आहे, जो की माझ्यासोबत डेटा जनरेट करणार आहे, माझ्यासाठी डेटाला जनरेट करणार आहे, पण मला सगळं डेटा जनरेट करून एक सोबत रिटर्न नाही करणार. नीट लक्ष द्या. माझ्याकडं एक आता असं फंक्शन येणार आहे, जनरेटर फंक्शन. त्या जनरेटर फंक्शन काय सांगतोय? मी सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही करणार. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही होणार आणि सगळं डेटा मी तुम्हाला एक सोबत रिटर्न सुद्धा करणार नाहीये. मी तुम्हाला सिंगल डेटा, एक डेटाला जनरेट करणार आणि तो सिंगल डेटा मी तुमच्यासोबत शेअर करणार. सो जनरेटर फंक्शन काय सांगतोय? एक असं स्पेशल टाईप ऑफ फंक्शन आहे, जो की सगळा डेटा एक सोबत जनरेटही करत नाही आणि सगळं डेटा एक सोबत आपल्याला रिटर्नही करत नाही. सिंगल डेटा, सिंगल व्हॅल्यू ॲट ए टाइम. जसं जसं तुम्ही कमांड देणार की मला डेटा द्या, तर तेव्हा तुम्हाला एकच डेटा देणार. त्याच्यानंतर परत तुमची कमांड जाणार, तो तुम्हाला सेकंड डेटा देणार, परत कमांड जाणार, थर्ड डेटा देणार. सो असं एक करून डेटा जनरेट करणार आणि सिंगल डेटा तुम्हाला रिटर्न करणार ॲट ए टाइम. ते कन्सेप्ट आपण करतो बाय युझिंग एल्ड कीवर्ड, आणि तो कधीच तुम्हाला एक सोबत ऑल व्हॅल्यूज रिटर्न करणार नाही ॲट ए टाइम. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. कधीच तुम्हाला जनरेटर फंक्शन सगळं डेटा एक सोबत रिटर्न करणार नाही ॲट ए टाइम. तो एक करूनच डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. चलो समजून घेऊ आता कशा पद्धतीने जनरेटर फंक्शन क्रिएट होतं. चला, सगळ्यात पहिले तर नॉर्मल फंक्शन मी तुमच्यासमोर बनवणार आहे. एक नॉर्मल फंक्शन बनवतोय तुमच्यासमोर. नंबर नावाचं फंक्शन मी काय करतोय इथं जनरेट करतो. चला नीट लक्ष द्या. नंबर नावाचं इथं काय करतोय? एक जनरेटर नॉर्मल फंक्शन आपलं क्रिएट करतो. आता मी काय करणार आहे? फॉर आय इन रेंज, लक्ष द्या, फॉर आय इन रेंज 1, काय लिहितोय मी इथं? 1,10 लिहितोय. समजून घ्या आता 1,10चा अर्थ काय. रेंज फंक्शन क्रिएट केलेलं आहे. एक फॉर लूप चालवतोय. फॉर लूप कोणत्यावरती चालवतोय? रेंज फंक्शन. रेंज फंक्शन काय करणार? माझ्यासाठी डेटा जनरेट करणार 1 पासून ते 10 पर्यंत. रेंज फंक्शन काय करणार? माझ्यासाठी डेटा जनरेट करणार 1 पासून ते 10 पर्यंत. म्हणजे टोटल किती नंबर जनरेट करणार हा रेंज फंक्शन? माझ्यासाठी 9 नंबर्स माझ्यासाठी काय करणार? तो जनरेट करणार. आता मी काय सांगतोय? रिटर्न आय. बेसिकली काय सांगतोय मी? रिटर्न आय. आता खाली जातोय, कॉल करतोय, रिझल्ट नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये फंक्शनला कॉल करतोय, नंबर फंक्शनला कॉल करतोय आणि प्रिंट करतोय. कुणाला प्रिंट करतोय? रिझल्टला प्रिंट करतोय. चला बघू आता काय येतोय आउटपुट स्क्रीनवरती डेटा. चल घ्या लक्षात. कसं आता जेव्हा मी नॉर्मल फंक्शन आता क्रिएट केलेलं आहे, नॉर्मल फंक्शन जेव्हा मी क्रिएट केलं तेव्हा सगळं डेटा माझ्यासाठी काय झालं? एक करून जनरेट झाला. सगळं डेटा माझ्यासमोर काय झालेलं आहे? एक करून प्रिंट झालेलं आहे. प्रत्येक डेटा माझ्यासाठी काय झालेलं आहे? इथं एक करून जनरेटही झालंय आणि प्रिंटही झालेलं आहे. आता ननला काढून देऊ आपण, फक्त नंबरला डायरेक्ट कॉल करू. आता डायरेक्ट होईल. आता कसं आलेलं डेटा बघा. सगळं डेटा काय झालेलं आहे? एक लाईन मध्ये माझ्यासमोर काय झालेलं आहे? प्रिंट झालेलं आहे. म्हणजे की जेव्हा मी फंक्शन कॉल केला तेव्हा माझ्यासाठी फॉर लूप चालू केला पायथननी, सगळं डेटा एक सोबत जनरेट केला आणि आउटपुट स्क्रीनवरती काय केलेलं आहे? शो केलं. पण आता मी काय सांगतोय? मला सगळं डेटा एक सोबत नकोय, सगळं डेटा एक सोबत जनरेट करून नकोय. का नकोय? सपोज हा तरी 1 ते 10 नंबर होता. आता सपोज जर का मी इथं प्रोव्हाइड केलं काही असं नंबर,
म्हणजे मला एवढ्या नंबरची गरज आहे, एवढे नंबर काय करायचं आहे मला जनरेट करायचं आहे. पण कधी जर का आपण नीट विचार केलं तर आपल्याला एवढ्या सगळ्या नंबरची एक सोबत कधीच वर्क करता येणार नाही. एवढ्या सगळ्या नंबर सोबत जर का पायथननी माझ्यासाठी एवढं सगळं नंबर जनरेट पण केलं तरी पण मी या सगळ्या नंबर सोबत एक सोबत वर्क नाही करू शकत. सो त्या केसमध्ये जेव्हा पण पायथन असा कोणता तरी बिग अमाऊंट ऑफ नंबर माझ्यासाठी जनरेट करेल, 0 पासून ते कुठपर्यंत हा नंबर जनरेट होईल, बेसिकली 9 लाख, हा 9 लाख, हा 9 लाख एक नाही पर्यंत. कमी. हा एक कमी म्हणजे 9 लाख पर्यंत हा डेटा, एवढं मोठं डेटा पायथन माझ्यासाठी डेटा जनरेट करणार. म्हणजे की त्याची प्रोसेसिंग स्पीड त्याच्यामध्ये किती कंझ्युम होणार, मेमरी स्पेस किती कंझ्युम होणार, कारण एवढं सगळं डेटा तो जनरेट करणार, सेव्ह करणार, माझ्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करणार. त्याच्यासाठी त्याची मेमरी यूज झाली, त्याची प्रोसेसिंग स्पीड इथं कंझ्युम झाली, जेणेकरून आणि एवढं सगळं डेटा मला काहीच यूज नाही. आता एवढं सगळं डेटा मला याची काहीच गरज नाही आहे. सो त्या केसमध्ये आपण काय यूज करणार आहे, इथं जनरेटर फंक्शनचा यूज करणार आहे आपण. आता हा जो फंक्शन आहे हा फंक्शन आपण नॉर्मल नाही ठेवणार, आपण हा फंक्शनला जनरेटरमध्ये काय करणार आहे, कन्वर्ट करून घेणार आहे. जेव्हा पण तुम्हाला असं बिग अमाऊंट ऑफ डेटा जनरेट करायचा असेल, जो की पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही असं म्हणत नाही, हा डेटा जनरेट होईल, पण त्या केसमध्ये तुमचं जी मेमरी यूज होणार तुमची जी मेमरी यूज होणार आहे त्या डेटाला सेव्ह करण्यासाठी ती लॉट्स ऑफ मेमरी यूज होणार आहे. प्रोसेसिंग स्पीड पायथनला काही पटीने जास्त लागणार आहे एवढं सगळं डेटा जनरेट करण्यासाठी. आणि जेव्हा पायथन एवढं सगळं डेटा एक सोबत जनरेट करायला घेणार, त्याची प्रोसेसिंग जी स्पीड असणार आहे ती किती कंझ्युम होईल, आणि प्लस तुमची मेमरी जेवढी कंझ्युम होणार आहे तीच मेमरी तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठी पण यूज करू शकतात. कारण एवढं सगळं डेटा जनरेट करून तुम्ही करणार काय, फक्त सेव्ह करून ठेवणार आहे. तो सेव्ह केलेला डेटा जर का एक सोबत तुम्ही यूज केला तर त्याचा यूज आहे, जर का तुम्ही एक सोबत यूज नसेल करत तर तो डेटा फक्त जनरेट होणार आणि कुठंतरी पडून राहणार, आणि तो पडलेला डेटा काहीच यूज नाही होणार आहे, फक्त मेमरी स्पेस आपली कंझ्युम करून ठेवणार. सो त्या केसेसमध्ये, अशा केसेसमध्ये जिथं की आपल्याला एक सोबत सगळं डेटा नको आहे, एक सोबत सगळ्या डेटाचा ॲक्सेसही नको आहे, एक सोबत सगळ्या डेटावरती वर्कसुद्धा आपल्याला करता येणार नाही आहे, सो त्या केसमध्ये आपण काय करणार, जनरेटर फंक्शनचं यूज करणार. जनरेटर फंक्शनची डेफिनेशन काय सांगतोय की तो जनरेट करणार आणि रिटर्न करणार एक सिंगल व्हॅल्यू फक्त, म्हणजे की हा फक्त माझ्यासाठी पहिला नंबर जनरेट करणार, म्हणजे की जो असणार आहे 0, आणि तेवढंच नंबर जनरेट करून मला रिटर्न करणार माझ्या आउटपुट स्क्रीनवर. ही गोष्ट लक्षात आहे का बरं सर, म्हणजे ते फायदा काय झाला त्याचा? मग तुम्हाला आपलं सगळ्याचं पूर्ण 1 to 9 नाही ते तसं नाही. जनरेटर फंक्शन काय सांगतोय, एक एक डेटा तो जनरेट करणार आणि तुम्हाला प्रोव्हाइड करणार. तुम्ही त्या एक एक डेटावरती वर्क करा आणि मग नेक्स्ट डेटाला घ्या आणि मग त्याच्यावरती वर्क करा. लक्षात येतोय? सगळं डेटा एक सोबत त्याच्याकडून घेणार, एक सोबत डेटा त्याच्याकडून जनरेट करण्याऐवजी आपण काय करतोय, एक एक डेटाला आपण काय करतोय, जनरेट करतोय आणि त्याच्यावरती वर्क आपलं परफॉर्म करतोय. चला डेफ आता आपण बनवू जनरेटर. आता परत एकदा नंबर 2 नावाचं काय करतोय, इथं फंक्शन बनवतोय. त्याच्या आतमध्ये सेम कोड लिहितोय, फॉर आय इन रेंज. त्याच्या आतमध्ये प्रोव्हाइड करतोय चला 100, आणि इथं आता यूज करणार आहे मी एल्ड कीवर्ड. काय यूज करणार आहे इथं, एल्ड आपल्याकडं कीवर्ड आहे काय अशा पद्धतीने. एल्ड कीवर्डला ज्या पण फंक्शनच्या आतमध्ये, नीट लक्ष देऊ नाही का, ज्या पण फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्डला राईट केला जातो तो बेसिकली तुमचं जनरेटर फंक्शन बनतं जागेवरतीच. आता हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन आणि हा फंक्शन याच्यामध्ये डिफरन्स आता आलेला आहे. हा तुमचा जो फंक्शन आहे हा नॉर्मल फंक्शन आहे, आणि हा जो तुमचा फंक्शन आहे हा बेसिकली तुमचं जनरेटर फंक्शन आहे. हा जो फंक्शन मी इथं डिफाईन केलेला आहे तो काय नॉर्मल फंक्शन नाही आहे, आता तो जनरेटर फंक्शन. आता आपण सेम प्रोसेस आहे, जसं आपण रिटर्न कीवर्डला जेव्हा यूज करतो, जेव्हा आपण रिटर्न कीवर्डला यूज करतो तेव्हा आपण कसं व्हेरिएबल बनवून त्याच्या आतमध्ये त्याला कॉल करतो, तर सेम पद्धतीने आपण इथं पण काय करणार आहे, एक व्हेरिएबल बनवणार आहे आणि व्हेरिएबलच्या आतमध्ये त्या फंक्शनला काय करणार आहे, कॉल करणार. आता जेव्हा मी प्रिंट रिझल्ट करणार, सो नीट बघायचं आहे आता काय होतंय. हो थांबा आता जनरेट करायला लागलं आहे.
आधीचं का? हम्म. हा. आता पहिले एक 0 to 9 पर्यंत तुमचा डेटा ॲज इट इज जनरेट झाला. आपण इथं आता 10 ची रेंज दिली होती. सगळं डेटा एक सोबत पायथननी जनरेट केला आणि सगळं डेटा एक सोबत सेव्ह केला, सगळं डेटा एक सोबत आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंटही केलं. नीट लक्ष द्या. पण जेव्हा मी सेम कोड लिहिलं, फक्त आता आतमध्ये मी कोणत्या कीवर्डचं यूज केलेलं आहे, एल्ड कीवर्डचं यूज केलेलं आहे. आता एल्ड कीवर्डचं मी इथं काय करतोय, डायरेक्टली यूज करतोय आणि एल्ड कीवर्ड काय सांगतोय, इथं मला काय क्रिएट करायचं आहे, जनरेटर क्रिएट करायचं आहे. बेसिकली एल्ड कीवर्ड तुमचं काय करतोय, एक सोबत जो सगळं डेटा जनरेट होत होता त्याला स्टॉप करतोय आणि एक जनरेटर क्रिएट करून घेतोय. एल्ड कीवर्ड तुमचा काय करतोय, बेसिकली जो सगळं डेटा, हा जो फॉर लूप आहे, हा सगळं डेटा एक सोबत जनरेट करायला बघत होता, त्याला त्यांनी थांबवलेलं आहे आणि एक जनरेटर क्रिएट करून घेतलंय. एल्ड कीवर्डला व्यवस्थितपणे समजा. एल्ड कीवर्ड जेव्हा पण आपण एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये राईट करू तेव्हा त्याची वर्किंग काय असते, तो बेसिकली सगळं डेटा एक सोबत जनरेट करत नाही, सगळं डेटा एक सोबत रिटर्न करत नाही. तो बेसिकली त्याच्यावरती तो स्टॉप करतो, त्याच्यावरती तो स्टॉप लावतो आणि एक जनरेटर क्रिएट करून घेतो बेसिकली त्या फंक्शनसाठी. आता जनरेटर ऑब्जेक्ट सक्सेसफुली तुमचं क्रिएट झालेलं आहे. एल्ड कीवर्डनी जो फॉर लूप होता तो सगळं डेटा एक सोबत जनरेट करायला बघत होता, त्याला थांबवलेलं आहे आणि एक जनरेटर सक्सेसफुली इथं क्रिएट करून घेतलं. तुम्ही इथं बघू शकता जनरेटर ऑब्जेक्ट नंबर 2 ॲट काहीतरी असं तुमच्यासमोर 0 प्रेझेंट होत असेल, म्हणजे सक्सेसफुली तुमचं या फंक्शनसाठी, नंबर 2 फंक्शनसाठी जनरेटर ऑब्जेक्ट क्रिएट झालं. आता तुम्हाला जर का डेटा पाहिजे असेल, तर एक कीवर्ड आहे नेक्स्ट कीवर्ड. त्या नेक्स्ट फंक्शनचं यूज करून तुम्ही पहिलं डेटा तुमच्यासाठी काय करू शकता, जनरेट करून घेऊ शकता. चला बघा आता कसा जनरेट होणार डेटा समजून घ्या. सगळ्यात पहिलं डेटा तुमचं जनरेट झालं, हे बघा. फक्त 0 डेटा इथं काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. फक्त 0 डेटा इथं काय झालेलं आहे, तुमचं प्रिंट झालेलं. आता मला जर का पुढचा डेटा पाहिजे असेल, 0 वरती माझं काम करून झालेलं आहे, आता मला पुढच्या डेटाची गरज आहे. आता मी काय करणार, परत रिझल्टला परत एकदा नेक्स्ट फंक्शनला इथं राईट करणार, दुसऱ्यांदा नेक्स्ट फंक्शनला राईट करणार, रन करणार माझं प्रोग्राम. आता मला कोणता डेटा भेटणार, बेसिकली आता कोणता डेटा आलेला आहे, 1 डेटा आहे. सो हाच कन्सेप्ट आहे तुमचं जनरेटरचं, की जिथं पायथननी सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही केला, एक एक करून डेटा जनरेट करतोय आणि हा नेक्स्ट तुमच्यासाठी काय करतोय, आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येण्याचं काम करतोय. आता व्यवस्थितपणे समजून घ्या जनरेटरची वर्किंग सुद्धा. आता सगळ्यात पहिले काय झालं, या एल्ड कीवर्डनी सगळ्यात पहिले तो स्टॉप लावला सगळं डेटा एक सोबत जनरेट करण्याचं. त्यांनी काय सांगितलं पायथनला, सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही होणार, एक जनरेटर आपण क्रिएट करू आणि जेव्हा पण नेक्स्ट फंक्शन आपल्याला पहिल्यांदा कॉल करेल, जेव्हा पण आपलं हा जो नेक्स्ट फंक्शन आहे, नेक्स्ट फंक्शन जेव्हा पण आपल्याला पहिल्यांदा कॉल करेल तेव्हा आपला जो जनरेटर आहे त्याला आपण स्टार्ट करू. नेक्स्ट फंक्शन जेव्हा पण पहिल्यांदा कॉल करतो तेव्हा तुमचं जनरेटर जो एल्ड कीवर्डनी या फंक्शनसाठी बनवून ठेवलेला आहे त्याला तो स्टार्ट करतो. एकदा की तुमचं जनरेटर स्टार्ट झाला की पहिली व्हॅल्यू जनरेट होते आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होते. सर एक विचारायचं होतं, हां, जेव्हा आपण हे करतो तेव्हा तो जो डेटा आहे तो सेव्ह राहतो का कुठेतरी आणि मग तो आपण रिट्रीव्ह करत असतो का प्रिंट करून, नाही, का तो आपण म्हणल्यावर जनरेट होतो फक्त पुढचा? आपण म्हटल्यावरती जनरेट होणार, तोच तर कन्सेप्ट आहे. एक सोबत जर का जनरेटच करून त्यांनी त्याला कुठेतरी ठेवायचं आहे तर मग काय कन्सेप्ट या कामाचाच नाही ना. हा म्हणजे ती वरची कन्सेप्टच झाली मग. हां, बेसिकली जनरेटरचा यूज काय करायचं आहे, तुमचं इथं जी प्रोसेसिंग स्पीड आहे ती तर कमी होती, तुम्हाला जेवढं टाइम लागणार होतं डेटा जनरेट करण्यासाठी ती कमी झाली. आत्ता मी तुम्हाला दाखवलं, जेव्हा मी वरचा प्रोग्राम रन केला, जेव्हा इथं काहीतरी असं डेटा प्रेझेंट होतं, तो डेटा मी जेव्हा जनरेट करायला घेतलं, पायथन खरंच तो डेटा जनरेट करायला स्टार्ट केलं होतं. आता तेवढं डेटा जनरेट होण्यासाठी मला कमीत कमी किती काही टाइम इथं बसून राहावं लागेल, तेव्हा कुठं तो सगळं डेटा जनरेट होईल आणि माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट होईल. आणि त्या सगळ्या डेटाचा मला काहीच यूज नाही, कारण मला फक्त जर का पहिले 10 डेटाच पाहिजे असेल या पूर्ण डेटामधून, फक्त पहिले 100 किंवा पहिले 1000 डेटाच मला पाहिजे. सो त्या केसमध्ये मी एवढं सगळं डेटा का जनरेट करून घेऊ आत्ताच पायथनकडून. बरोबर. आणि मला एक हे करायचं होतं सर, आपण यील्ड फंक्शन वापरून जर तो डेटा आपण हे करतोय नेक्स्ट करून जो प्रिंट करतोय, तर त्याला आपण असे ऑर्डर देऊ शकतो का की इथपर्यंत प्रिंट करून दे,
की अजून 10 स्टेप पुढं फक्त असं? हा दे ना आता कसं आपण एक एकच होतोय, एक एकच आपण नेक्स्ट एकच नेक्स्ट होतोय, नेक्स्ट तसं असं काय आहे का अजून? फॉर लूप चालू होणार आपण त्याच्यावरती. हा हा, बरोबर बरोबर. हम्म. पहिले 10 पाहिजे ना तुम्हाला, फॉर लूप सेट करा तसं. फॉर लूपची व्हॅल्यू काय राहील, फॉर आय इन रेंज 10 आणि हो. त्याच्या आतमध्ये प्रिंट नेक्स्ट रिझल्ट, म्हणजे तुमचं फॉर लूप त्या सेम कोडला किती वेळा रन करणार, 10 वेळेस रन करणार. 10 वेळा. 10 वेळा रन झाला, पहिले 10 डेटा तुमच्या समोर असेल. बरोबर. चल आता समजून घ्या जनरेटरची वर्किंग. आता एल्ड कीवर्डनी काय केलं, पायथनला सांगितलं की सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही करायचं, स्टॉप केलं त्यांनी. जनरेटर बेसिकली त्यांनी जनरेशनच काय केलं, स्टॉप केलं. म्हणजे की फॉर लूपला काय सांगितलं, सगळं डेटा एक सोबत जनरेट नाही करायचं, जोपर्यंत नेक्स्ट फंक्शन आपल्याला कॉल करत नाही तोपर्यंत आपला डेटा जनरेट होणार नाही. मग जेव्हा पहिल्यांदा नेक्स्ट फंक्शन कॉल होतो, पहिल्यांदा जेव्हा नेक्स्ट फंक्शन कॉल करतो, त्या जनरेटरला स्टार्ट करतो, तेव्हा पहिली व्हॅल्यू जनरेट होते जे की 0 होती आणि ती तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट केली जाते. त्याच्यानंतर जो आतमध्ये एल्ड कीवर्ड बसलेला आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता जो नेक्स्ट फंक्शन होता त्यांनी काय केला, तो जनरेटर पॉज केला. जो जनरेटर पहिल्या नेक्स्ट फंक्शननी स्टार्ट केला होता त्याच्यानंतर तो तुमचा जो जनरेटर आहे तो पॉज झालेला आहे. कारण इथं एक गोष्ट तुम्ही लक्ष देऊ शकता, जेव्हा तुम्ही परत एकदा नेक्स्ट फंक्शन कॉल केला, परत एकदा नेक्स्ट फंक्शन जेव्हा कॉल झाला तेव्हा 0 व्हॅल्यू जनरेट नाही झाली, परत एकदा 0 व्हॅल्यू जनरेट नाही झाली, नंतर कोणती व्हॅल्यू जनरेट केली त्यांनी, 1 व्हॅल्यू जनरेट केली. सो हाच कन्सेप्ट आहे पॉज, स्टार्ट, पॉज आणि रिझ्यूमचा. म्हणजे की पहिलं नेक्स्ट फंक्शन तुमचं जनरेटर स्टार्ट करतोय, एकदा की जनरेटर स्टार्ट झाला, पहिली व्हॅल्यू जनरेट झाली, आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट झाली. त्याच्यानंतर जनरेटर तुमचं स्टॉप नाही झालं, जनरेटर तुमचं स्टॉप नाही झालं, जनरेटर तुमचं पॉज झालं. जेव्हा नेक्स्ट फंक्शन कॉल केला गेला, मग परत दुसऱ्यांदा जेव्हा नेक्स्ट फंक्शन कॉल केला गेला, जो जनरेटर पॉज झालेला होता फक्त तो जनरेटर परत काय झालं, रिझ्यूम झाला आणि सेकंड व्हॅल्यू त्यांनी जनरेट केली आणि आउटपुट स्क्रीनवरती शो केली. त्याच्यानंतर परत तो जनरेटर काय झाला, पॉज झाला. आणि त्याच्यानंतर असं ते पॉज रिझ्यूमचं खेळ कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत तुमचं 100 डेटा जनरेट होत नाही. एकदा की तुमचं 100 डेटा जनरेट झाला त्याच्यानंतर तुमचा जो जनरेटर होता तो स्टॉप होणार आणि त्याच्यानंतर परत तुम्ही त्या जनरेटरला स्टार्ट नाही करू शकत. म्हणजे एकदा पूर्ण ते फिरलं 100 पर्यंत तर परत मग परत नाही करता येत. म्हणजे परत कसाला तो नंबर जनरेट करणार, जो हा परत जेव्हा आपण कोडला रन करू तेव्हा होईल. ओके ओके. कन्सेप्ट समजलंय जनरेटरचं, कशा पद्धतीने तुमचा डेटा एक एक करून प्रिंट होणार आहे. सो आता इथं मी दिलं किती पण मोठं काम. आता मला जर का फक्त पहिलं 100 डेटा लागतो तर तुम्ही हा प्रिंट नेक्स्ट रिझल्टला 100 वेळेस राईट करा. जेव्हा तुम्ही प्रिंट नेक्स्ट रिझल्टला 100 टाइम्स राईट करणार तेव्हा पहिला 100 डेटा तुमच्या समोर येणार. परत त्याच प्रिंट नेक्स्ट रिझल्टला 100 वेळेस अजून एकदा राईट करा, परत एकदा तुमच्यासाठी काय होणार आहे, नेक्स्ट 100 डेटा तुमच्यासाठी काय केला जाईल, प्रिंट केला जाईल. सो जनरेटर कन्सेप्टमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही एल्ड कीवर्ड ज्या फंक्शनच्या आतमध्ये पुट करणार तो फंक्शन तुमचा नॉर्मल फंक्शन नाही राहणार आहे, तो फंक्शन तुमचं जनरेटर फंक्शन मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि जनरेटर फंक्शन काय सांगतोय, एल्ड कीवर्ड काय सांगतोय पायथनला, की सगळं डेटा एक सोबत जनरेट होणार नाही आणि एक एक करून आपण डेटाला काय करणार आहे, युजरकडे पाठवणार आहे. एक एक डेटा आपण काय करणार आहे, आउटपुट स्क्रीनवरती थ्रो करणार आहे. एक सोबत सगळं डेटा थ्रो नाही होणार, एक सोबत सगळं डेटा जनरेटही नाही होणार. त्याच्यानंतर आता एल्ड कीवर्डनी डेटावरती स्टॉप लावली, म्हणजे की जो डेटा सगळं एक सोबत जनरेट होत होता त्यांनी तो कन्सेप्ट थांबवला. त्याच्यानंतर नेक्स्ट कीवर्ड काय करतो, जनरेटरला स्टार्ट करतो. कारण एल्ड कीवर्डनी फक्त डेटा जनरेट करण्यापासून थांबवलेलं नाहीये, त्यांनी जनरेटर सुद्धा क्रिएट केलेलं आहे त्याच्या आतमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कीवर्ड त्या जनरेटरला स्टार्ट करणार, मग पहिली व्हॅल्यू जनरेट होणार आणि तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो होणार. त्याच्यानंतर तो जनरेटर स्टॉप होत नाही, तो फक्त पॉज होतो. कारण जोपर्यंत अजून एक नेक्स्ट फंक्शन येत नाही तोपर्यंत तो जनरेटर फंक्शन पॉजच राहतो. कारण पहिल्यापासून परत तो डेटा जनरेट नाही करणार, तो नेक्स्ट व्हॅल्यूज तुमच्यासाठी काय करणार आहे, जनरेट करणार. बाय डिफॉल्ट त्याला नेक्स्ट व्हॅल्यू जनरेट करण्याचा चान्स आहे. एकदा की जो जनरेटर स्टार्ट झाला त्याच्यानंतर तो स्टॉप तेव्हाच होतो जेव्हा तुमचं सगळं डेटा जनरेट करून झालेलं आहे. तो जोपर्यंत तो स्टॉप होत नाही आणि एकदा की त्यांनी जो डेटा जनरेट केलेला आहे परत तोच डेटा तो कधीच जनरेट करणार नाही.
हा पॉईंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करा की जनरेटर फंक्शन कसं क्रिएट झालंय. एल्ड कीवर्ड काय आहे? एल्ड कीवर्डनी बेसिकली जनरेटर फंक्शन क्रिएट केलेलं आहे. एल्ड कीवर्डनी तुमचं जनरेटर क्रिएट केलेलं आहे. आणि जनरेटर क्रिएट करणं म्हणजे काय की जो डेटा सगळं एक सोबत जनरेट होत होता त्याला त्यांनी स्टॉप केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शनचं यूज करून जो जनरेटर क्रिएट झालेला होता त्याला तुम्ही स्टार्ट केलं. एक एक व्हॅल्यू तुम्ही आता जनरेट करताय आणि आउटपुट स्क्रीनवरती तुम्ही प्रेझेंट करताय. जनरेटर कधी सुद्धा प्रिव्हियस व्हॅल्यूला परत जनरेट करणार नाही. एकदा जी व्हॅल्यू त्यांनी जनरेट केली परत तीच व्हॅल्यू सेम त्याच्याकडून जनरेट होणार नाही. ती पुढची व्हॅल्यूज नेहमी काय करणार आहे? जनरेट करत राहणार आहे आणि असं त्याचा खेळ चालू राहील शेवटपर्यंत. आता प्रिंट नेक्स्ट रिझल्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रिंट रिझल्ट लिहिण्याची गरज नाही आहे. आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुमचं डेटा आता जनरेट झाला. पहिल्यांदा 0 डेटा तुमचा जनरेट झाला, मग 1 डेटा जनरेट झाला. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की अजून 10 डेटा जनरेट करा. तर तिथून 2 पासून ते 11 पर्यंत अजून 10 डेटा पुढे काय झालेला आहे? जनरेट झाला. नीट समजून घ्या, हा जो 0 डेटा जनरेट झालेला आहे हा फॉर आय इन रेंज, इथं जो आपण फॉर लूप चालवतोय त्यांनी तो जनरेट नाही केलेला आहे. हा जो 0 डेटा आहे हा कोण जनरेट करतोय? बेसिकली हा जो तुमचा नेक्स्ट रिझल्ट होता. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही नॉर्मली प्रिंट नेक्स्ट रिझल्ट केलं होतं तेव्हा तुमचं जनरेटर स्टार्ट झाला होता आणि तिथून पहिला डेटा तुमचा जनरेट झाला. त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही प्रिंट नेक्स्ट रिझल्ट लिहिलेला आहे, तिथं तुमचं सेकंड डेटा जनरेट झाला आणि आउटपुट स्क्रीनवरती शो झाला. आता पायथन त्याच्यानंतर काय बघतोय? परत एकदा प्रिंट नेक्स्ट रिझल्टला 10 वेळेस कॉल करायचंय. परत प्रिंट नेक्स्ट रिझल्टला 10 वेळेस काय करायचंय? कॉल करायचंय. तिथं त्यांनी बाय डिफॉल्ट 0 आणि 1 ला परत जनरेट नाही केला. त्यांनी कुठून जनरेशन चालू केली? 2 पासून त्याची जनरेशन चालू केली. सो नेहमी लक्षात घ्या, एकदा की तुमचं जनरेटर स्टार्ट झाला पहिली व्हॅल्यू जनरेट होईल, त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू, परत एकदा जर का तुम्ही नेक्स्टला कॉल केला तर दुसरी व्हॅल्यू जनरेट होणार. परत जनरेटर फंक्शन कधीच प्रिव्हियस व्हॅल्यूला परत जनरेट करत बसत नाही. तुमचं जनरेटर एकदा जो स्टार्ट झाला तो स्टॉप केव्हा कधी होणार? जेव्हा तुमचं सगळं डेटा जनरेट होऊन पडलंय. एकदा जनरेटर स्टार्ट झाला त्याच्यानंतर तो जनरेटर स्टॉप कधीच होणार नाही. म्हणजे की कधी होणार? जेव्हा सगळं डेटा तुमचं प्रिंट होईल, जेव्हा सगळं डेटा तुमचं जनरेट होईल तेव्हाच तो जनरेटर स्टॉप होईल. पण तोपर्यंत तो स्टॉप नाही होणार. तोपर्यंत तो पॉज होईल. म्हणजे जनरेटर तुमचं पॉज केलं जाईल आणि परत रिझ्यूम होईल. परत पॉज होणार, परत रिझ्यूम होणार. सो हा जो पॉजचा खेळ आहे, पॉजचा आणि रिझ्यूमचा, हा खेळ तुमचा चालू राहणार आहे जोपर्यंत जनरेटर स्टॉप होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? जनरेटर प्रिव्हियस स्टेटमध्ये जातच नाही. जनरेटर तुमचं प्रिव्हियस स्टेटमध्ये जातच नाही कधी. ते मल्टिप्लाय वगैरे करून नाही सर याला आपल्याला काय म्हणतात प्रिंट नेक्स्टला डायरेक्ट म्हणजे रेंज वापरण्यापेक्षा नाही का सर नेक्स्ट रिझल्टला मल्टिप्लाय नाही करता येत का? नाही. अरे बाबा, ते काय जनरेटर फंक्शनचा कन्सेप्ट काय बेसिकली? एक एक करून डेटा जनरेट करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय काही पण गोष्टी आणता. अरे हा बरोबर.
बरोबर बरोबर. जर का त्याच्यामध्ये काही गोष्टी यायला नाही. लागली तर त्या फंक्शनचा उपयोगच काय मग? सर फंक्शन आहे पण यूज कुठं करायचं? यूज कुठं करायचं म्हणजे एक सोबत जर का तुम्हाला डेटा कधी कधी ना जेव्हा पण तुम्ही प्रोग्रामिंग करणार आहे किंवा तुम्हाला डेटा पाहिजे असेल तर तुम्ही कधी पण एक सोबत सगळं डेटा रिट्राईव्ह नाही करणार. असं समज की एक कन्सेप्ट असतो आपल्या डेटा सायन्समध्ये, पॉप्युलेशन आणि सॅम्पलचा कन्सेप्ट असतो. असं समज की हा जो रेंज आहे तुमची, हा रेंज किती बेसिकली 1 लाख रेंज आहे. हा म्हणजे हा 1 लाख डेटा आहे. तो 1 लाख डेटा तुमचा काय झाला, एक पूर्ण पॉप्युलेशन झालं. आणि तुम्हाला पूर्ण पॉप्युलेशनवरती एक सोबत कधीच काम करता येणार नाही. तुम्हाला काय पाहिजे, त्या पॉप्युलेशनमधून सब सॅम्पल्स पाहिजे किंवा त्या पॉप्युलेशनमधून तुम्हाला जे डेटा आहे ते हळूहळू तुम्हाला डेटा काय करायचं, त्याच्यामधून पुल आउट करायचं आणि त्याच्यावरती काम करायचं फक्त. हा बरोबर. म्हणजे समजा एखादा समजा डेटा आहे आपल्याला, तो एक एक घ्यायचा समजा आणि त्याच्यावर काम होणार, म्हणजे त्याच्यावर काम झालं की लगेच पुढच्या डेटावर काम करायचं, सगळं एकखटीच करण्यापेक्षा. बरोबर ना सर? नाही नाही सर, मग एक विचारायचं असं होतं मला, परत एकदा विचारतो तुम्हाला. जर इथं काय म्हणतात, प्रिंट आहे ना, प्रिंट नेक्स्ट आणि रिझल्ट इंटू समजा 5 केलं तर काय होईल का नाही होणार काही? प्रिंट नेक्स्ट आणि रिझल्ट कुठं 5 करू, इथं करू का? 8 नंबरच्या लाईनला आहे ना, हा इंटू 5 करा ना तिथं, म्हणजे स्टार आणि 5. असं का? हा काय नाही झालं. काहीच नाही का? कुठं काय झालं सर, सेमच आहे सर. हम्म, हम्म, हम्म. चल पुढचा कन्सेप्ट घ्या. मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स पण आपण देखील काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स. काय अशा पद्धतीने इथं आता काय केलेलं आहे आपण, डेफ कीवर्डचं यूज करून एक फंक्शन बनवलेलं आहे, फ्रूट्स नावाचं फंक्शन बनवलेलं आहे. त्या फ्रूट्स नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये आपण एक एल्ड स्टेटमेंट नाही पुट केलेलं आहे, आपण मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्सला आता काय करतोय, तिथं पुट करतोय. आणि जेव्हा आपण एल्ड स्टेटमेंटला राईट करतो त्याच्यासोबत एक व्हॅल्यू सुद्धा आपण देखील त्याच्यामध्ये पुट करणार. एल्ड सोबत तुमची व्हॅल्यू पण असणार आहे. एल्ड बेसिकली काय व्हॅल्यू रिटर्न करणार, काय डेटा रिटर्न करणार, तो डेटा पण त्याच्यासोबत आपण काय करतोय, राईट करत असतो. सो बेसिकली पूर्ण सिंटॅक्स काय तुमचं,
जनरेटर फंक्शनचं, की जिथं पण तुम्ही एल्ड कीवर्ड राईट करताय त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही एल्ड कीवर्ड राईट करणार आणि त्या एल्ड कीवर्ड सोबत तुम्ही काय करणार, एक डेटा सुद्धा पास करणार, म्हणजे एक व्हॅल्यू सुद्धा राईट करणार आणि तो डेटा, तो व्हॅल्यू तुमच्या काय होणार, तुमच्या जिथं तुम्ही नेक्स्ट फंक्शननी कॉल केलेलं आहे तिथं तुमचं काय होणार आहे, तो रिटर्न होणार आहे. जिथं तुमचं नेक्स्ट फंक्शन त्याला बोलवतंय, जिथं नेक्स्ट फंक्शननी जनरेटर स्टार्ट केलेलं आहे तिथं येऊन तुमचा तो एल्ड सोबत जो पण डेटा असतो तो बेसिकली येऊन पडतो. सो अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल एल्ड स्टेटमेंटला देखील इथं काय करू शकता, राईट करू शकता. आता परत एकदा मी काय करतोय, रिझल्ट इक्वल टू ते फ्रुट्स नावाच्या फंक्शनला सगळ्यात पहिले तर कॉल करावं लागेल. जोपर्यंत कॉल होणार नाही तोपर्यंत पायथन त्या फंक्शनला जाऊन सर्च करणार नाही, कारण त्या फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्ड प्रेझेंट आहे. आता नेक्स्ट फंक्शनचा यूज करून काय करायचं आहे तुम्हाला, रिझल्टला पास करायचं. आता मी जेव्हा रिझल्टला पास करतोय सो तुम्हाला लक्षात येईल की पहिलं एल्ड जो होता त्याच्यासोबत जो डेटा होता फक्त तेवढंच डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो होता. पहिल्या एल्ड स्टेटमेंट सोबत जो डेटा होता फक्त तेवढंच डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो होता. इथं बघा जसं की ॲपल आहे. आता जर का मी परत एकदा प्रिंट नेक्स्ट केलं, आता जर का मी परत एकदा प्रिंट नेक्स्ट केलं आणि त्याच्या आतमध्ये पुट केलं रिझल्ट आणि आता जर का प्रोग्रामला रन केलं सो आता कोणता डेटा प्रिंट होईल माझ्यासमोर, नेक्स्ट एल्ड स्टेटमेंट जो सोबत जो डेटा आहे तो डेटा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो होईल. जसं की पहिला आला ॲपल, त्याच्यानंतर आलं बनाना. सो असं तुमच्यासमोर अजून एक एल्ड स्टेटमेंट आहे, त्याचं जर का तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू तुम्हाला जर का प्रिंट करायची असेल, नेक्स्ट व्हॅल्यूचं जर का तुम्हाला ॲक्सेस लागत असेल तर परत एकदा तुम्ही प्रिंट नेक्स्ट करा, तुमच्यासमोर वेगळा डेटा असणार. सेम त्याच पद्धतीने जे राहिलेला डेटा आहे त्याचा पण आपण ॲक्सेस घेऊ. असं पुन्हा आहे. आता सपोज आता इथं वर्किंग कशी झाली असेल नीट समजून घ्या. मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स तुम्ही राईट केले, एल्ड कीवर्डनी काय केलं, जनरेटर क्रिएट केलं, सगळं डेटा एक सोबत पण त्यांनी पाठवलं नाही. जेव्हा तुम्ही नेक्स्ट फंक्शनला कॉल केलं, नेक्स्ट फंक्शननी जेव्हा कॉल केलं तेव्हा नेक्स्ट फंक्शनच्या जेव्हा कॉल झाला तेव्हा तुमचं जनरेटर क्रिएट झाला. जेव्हा नेक्स्ट फंक्शननी पहिल्यांदा कॉल केला असेल तेव्हा तुमचं जनरेटर बेसिकली इथं जो क्रिएट झालेला आहे तो स्टार्ट झाला आणि स्टार्ट झाल्यानंतर पहिल्या एंड सोबत जो डेटा होता तो थ्रो झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन जो होता त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट फंक्शन होता त्यांनी परत एकदा जनरेटर जो स्टार्ट झालेला होता त्याला परत एकदा रिझ्यूम केला आणि नेक्स्ट व्हॅल्यूला काय केलं, आउटपुट स्क्रीनवरती घेऊन आला. सो इथं व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घ्या की एल्ड कीवर्ड तुमचं जनरेटर क्रिएट करण्याचं काम करतोय आणि नेक्स्ट फंक्शन तुमचं त्या जनरेटरला स्टार्ट करण्याचं काम करतोय. एकदा की तुमचा जनरेटर स्टार्ट झाला तो पहिली व्हॅल्यू काय करणार, रिटर्न करणार. पहिली व्हॅल्यूला तो काय करणार, सेंड करणार. त्याच्यानंतर परत एकदा तो काय करणार, ते जो जनरेटर स्टार्ट झालेला होता त्याला पॉज करणार आणि जेव्हा नेक्स्ट फंक्शन दुसऱ्यांदा कॉल केलं जाईल, जेव्हा परत एकदा नेक्स्ट फंक्शन इथं राईट केलं जाईल तेव्हा जनरेटर जो पॉज झालेला होता त्याला रिझ्यूम करणार आणि नेक्स्ट डेटा जो आहे त्याला थ्रो करणार. सो असं पॉज रिझ्यूमचा खेळ तुमचं चालू राहणार आणि कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत तुमचं शेवटचं एल्ड स्टेटमेंट तुमचं प्रिंट होत नाही, जेव्हापर्यंत तुमचं शेवटचं एल्ड स्टेटमेंट बाहेर थ्रो होत नाही. एकदा की ग्रेप सुद्धा आला त्याच्यानंतर तुमचं जनरेटर आता काय झालं, स्टॉप झालं. आता जर का मी परत एकदा प्रिंट नेक्स्ट केलं, आता जर का मी परत एकदा प्रिंट नेक्स्ट केलं, त्याच्या आतमध्ये मी पुट केलं रिझल्ट आणि प्रोग्राम रन केला, आता काय आलेलं आहे, मला एरर आलं. एररमध्ये त्यांनी नुसतं एवढंच दिलंय, स्टॉप इटरेशन. त्यांनी डायरेक्ट मला सांगितलंय स्टॉप करायला, परत एकदा नेक्स्टला कॉल करू नका, कारण परत तुमचं जनरेटर स्टार्ट होणार नाहीये. कारण एकदा जनरेटर स्टार्ट झाला तो पॉज रिझ्यूम होत गेला आणि जेव्हा शेवटचा डेटा त्यांनी जनरेट केला तेव्हा तो जनरेटर फायनली स्टॉप झालेला होता आणि त्याच्यानंतर परत जर का तुम्ही त्याचं कमांड दिली नेक्स्ट रिझल्ट म्हणून तर तो तुम्हाला एरर देईल. म्हणजे जनरेटर तुमचं पहिल्यांदा स्टार्ट झाला, त्यांनी पहिली व्हॅल्यू थ्रो केली, त्याच्यानंतर त्याचं पॉज रिझ्यूमचा खेळ चालू राहिला आणि एकदा की तो जनरेटर स्टॉप झाला त्याचा अर्थ काय झाला, जनरेटर जेव्हा स्टार्ट झाला त्यांनी सगळं एक एक करून तो डेटा जनरेट करत गेला, एक एक करून तो डेटा जनरेट करत गेला आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवत गेला. बरोबर, एक एक करून तो डेटा जनरेट करत गेला आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवत गेला आणि जेव्हा जनरेटर स्टॉप झाला तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे काय, जेव्हा जनरेटर तुमचं स्टॉप झाला तेव्हा त्याचा अर्थ काय, बेसिकली
जनरेटर स्टॉप कधी डेटा होणार? संपला. जनरेटर स्टॉप कधी होणार म्हणजे त्याचा अर्थ काय, जनरेटर स्टॉप होण्याचा अर्थ काय, बेसिकली सगळं डेटा पायथननी जनरेट केलेला आहे, एक एक करून आउटपुट हो. स्क्रीनवरती पाठवलेलं पण आहे, त्याच्यानंतरच जनरेटर तुमचं काय झालेलं आहे, स्टॉप झालं. आणि परत Sir, तुम्ही ते- त्याच्यानंतर स्टॉप इटरेशन ते yield तुम्ही 4 वेळा वापरलं, 4 जनरेटर बनले का? म्हणजे yield तुम्ही 4 वेळा वापरलाय ना तिथं हा. नाही, नाही. yield Yield- म्हणजे 4 जनरेटर कनेक्ट झालेले आहेत का काय ते म्हणजे कसं आहे? नाही नाही, जेव्हा एल्ड मल्टिपल टाइम्स राईट केला जातो तेव्हा एकच जनरेटर, पहिल्या एल्ड कीवर्डनीच तो जनरेटर क्रिएट केले, पहिल्या एल्ड कीवर्डनीच तो जनरेटर ऑब्जेक्ट इथं क्रिएट केले. हा बरोबर बरोबर, कळलं. म्हणजे एकच yield जरी वापरलं तरी जनरेटर तयार हा. झालं, दुसरं वापरलं तरी तो yieldच आहे. हा, दुसरं वापरलं तरी फक्त फरक एवढाच आहे की या एल्ड मध्ये एकच डेटा आहे, तो संपला, दुसरा एल्ड स्टेटमेंट मधून दुसरा डेटा घेतला गेला आणि पाठवला गेला. मग ते एकाच हेत नाही होऊ शकत का सर? म्हणजे yield लिहून असं ब्रॅकेट मध्ये पुढचे लिहिले असं नाही नाही, लिहित का? तसं नाही पॉसिबल. ब्रॅकेट मध्ये जर का तुम्ही लिहिलं तर तो टप्पल होणार बेसिकली, आणि हा टप्पल, बरोबर, टप्पल एक एक डेटा सेंड नाही होणार, तो पूर्ण टप्पलच सेंड होऊन जाईल. बरोबर बरोबर. सो या नेक्स्ट फंक्शन मध्ये तुमचा जो जनरेटर होता तो स्टार्ट झाला. जनरेटर बेसिकली तुमचं इथं स्टार्ट झाला, त्यांनी पहिली व्हॅल्यू तुमची जनरेट केली, आणि जिथं नेक्स्ट फंक्शन होता तिथं त्यांनी थ्रो केली. म्हणजे या नेक्स्ट फंक्शनमध्ये पहिली व्हॅल्यू जनरेट होऊन काय झाली, ती थ्रो झाली. आणि त्याच्यानंतर तो पायथननी तो जनरेटर पॉज केला. मग आता जेव्हा दुसऱ्यांदा नेक्स्ट फंक्शन कॉल झाला तेव्हा परत एकदा तो जनरेटर काय झालं तुमचं, रिझ्यूम झालं, आणि त्यांनी सेकंड व्हॅल्यूला काय केलं, जनरेट केलं. आणि मग परत पायथननी काय केलं, तो जनरेटरला पॉज करून टाकला. जेव्हा सेकंड व्हॅल्यू जनरेट झाली ती कुणाकडे आली, या नेक्स्ट फंक्शन मध्ये आली, म्हणजे पूर्ण इथं आली, नेक्स्ट रिझल्ट मध्ये आली. काही अशा पद्धतीने तुमचं खेळ जो होता तो चालू राहिला. आता जेव्हा पायथननी फोर्थ व्हॅल्यू जनरेट केली, इथं जनरेटर तुमचं रिझ्यूम झाला, फोर्थ व्हॅल्यू जनरेट झाली, त्याच्यानंतर जनरेटर तुमचं पॉज नाही झालं, तिथं तुमचं जनरेटर स्टॉप झालं. लक्ष द्या, इथं तुमचं जनरेटर स्टार्ट झालं होता, पहिली व्हॅल्यू जनरेट झाली, जनरेटर तुमचं पॉज झालं. परत जेव्हा नेक्स्ट फंक्शन कॉल झाला दुसऱ्यांदा, जनरेटर रिझ्यूम झाला, सेकंड व्हॅल्यू जनरेट केली, परत जनरेटरला पॉज करण्यात आला. त्याच्यानंतर थर्ड एकदा कॉल झाला नेक्स्ट, परत जनरेटर रिझ्यूम झाला, थर्ड व्हॅल्यू जनरेट झाली आणि जनरेटर तुमचं पॉज झालं. त्याच्यानंतर फोर्थ टाइम तुमचं नेक्स्ट फंक्शन कॉल होतंय तेव्हा परत एकदा जनरेटरला रिझ्यूम करण्यात आला, फोर्थ व्हॅल्यू जनरेट झाली, आणि आता डेटा जनरेट करण्यासाठी राहिलेलंच नाहीये पायथनकडं, तर पायथननी तो जनरेटर काय केलं, स्टॉप केलं. त्याच्यानंतर जर का तुम्ही परत एकदा कॉल केला जनरेटरला, जर का तुम्ही परत कॉल करण्याचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये तुम्हाला इथं येणार एरर, स्टॉप इटरेशनचं एरर. सो अशा पद्धतीने तुमचं वर्किंग जनरेटरचं चालू असतं. आणि ह्याच्यामध्ये नोट ऍड करा, जो पण फंक्शन तो कधीच पहिल्यापासून स्टार्ट करत नाही, तो जनरेटर फंक्शन कधीच पहिल्यापासून परत डेटाला जनरेट करण्यासाठी चालू करत नाही. जसं जसं नेक्स्ट कॉल होईल तसं तसं पुढचा डेटा तुमचा नेहमी जनरेट होत राहणार. जर का तुम्हाला मल्टिपल टाइम्स नेक्स्ट नाही लिहायचंय, मल्टिपल टाइम्स नेक्स्ट नाही लिहायचंय, तर सिंपल फॉर लूप चालू करा. तो फॉर लूप किती वेळ फिरला पाहिजे तो सेट करा आणि त्याच्या आतमध्ये सिंपल ती लाईन पेस्ट करा. म्हणजे की पायथन बेसिकली या लाईनला किती वेळा रन करणार
10 टाइम्स तुमच्यासाठी रन करा. ओके. आता जर का तुम्हाला नेक्स्ट वापरायचंच नसेल, किती काही होऊ द्या, तुम्हाला नेक्स्ट वापरायचंच नाहीये, सो त्याच्यासाठी पण आपल्याकडं आहे. हा स्किप करतोय पार्ट, पुढचं तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. पुढचं टॉपिक आहे युजिंग लूप. instead of next function. काय म्हणतोय मी समजून घ्या. आता मी काय म्हणतोय, लूपला वापरायचं इन्स्टेड ऑफ नेक्स्ट फंक्शन. म्हणजे की तुमचं सगळं कन्सेप्ट सेमच राहील. म्हणजे की डेफ नंबर आतमध्ये जाणार फॉर आय इन रेंज, आणि इथं मी पुट करणार सपोज 10, आणि खाली पुट करणार एल आय, आणि आता फंक्शनला कॉल करणार नम इक्वल टू नंबर. ते फंक्शनला कॉल करून घेणार. आता मी काय सांगतोय, नेक्स्ट फंक्शनला नका वापरू. आता कुणाला वापरा, लूपला वापरा. बेसिकली लूपला वापरा आणि नेक्स्ट फंक्शनचा यूज नका करू बेसिकली फक्त. ओके, चला. त्यासाठी जेव्हा पण युजिंग लूप इन्स्टेड ऑफ नेक्स्ट, जेव्हा तुम्ही असं मी स्टेटमेंट तुम्हाला देतोय, तेव्हा फंक्शनला सुद्धा देखील तुम्ही कॉल नाही करायचं. तेव्हा आता नीट लक्ष द्या, मी जेव्हा तुम्हाला म्हणतो युजिंग लूप इन्स्टेड ऑफ नेक्स्ट, म्हणजे की नेक्स्ट फंक्शनचा यूजच नका करू. आता महत्त्वाचा कन्सेप्ट काय, जर का आपण नेक्स्ट फंक्शनचा यूज नाही केलं तर डेटा जनरेटर आपला कधी स्टार्टच होणार. पण तेच नेक्स्ट फंक्शनला यूज नाही केलं तरी सुद्धा आपल्याकडे एक असं ऑप्शन आहे जिथं आपण आपल्या जनरेटरला स्टार्ट करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी फॉर लूप चालू करायचं आहे. फॉर लूपला चालू करायचं आहे फॉर एन इन, आणि आता नीट लक्ष द्या, इनच्या नंतर फंक्शनला तिथं कॉल करायचंय. इनच्या नंतर फंक्शनला तिथं कॉल करायचंय आणि कोलन द्यायचंय आणि काय प्रिंट करून घ्यायचंय, एनला प्रिंट करून घ्यायचं. सो जो काम तुमच्यासाठी नेक्स्ट करत होता, आता तुमच्यासाठी तो फॉर लूप करणार. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेक्स्ट फॉर लूप जो नेक्स्टचं काम करत होता, जो फॉर लूप होता, जो जनरेटर स्टार्ट करत होता, तो सगळं डेटा एक सोबत प्रिंट करणार. हे बघा, सगळं डेटा एक सोबत तो काय करतोय, घेऊन येतोय. पण आता तुम्ही म्हणणार काय, सगळं डेटा एक सोबत प्रिंट झाला का याच्यामध्ये? नाही. पायथन फॉर लूप जो होता तो जनरेटरला त्यांनी स्टार्ट केलं, परत पॉज केलं, परत रिझ्यूम केलं, नेक्स्ट डेटा जनरेट केलं, परत पॉज केलं, रिझ्यूम केलं, पॉज केलं, रिझ्यूम केलं. फक्त कुठपर्यंत करत आला, जोपर्यंत सगळा डेटा जनरेट होत नाही तोपर्यंत त्याचा तो खेळ होता, तो चालूच राहील. सो येल्ड कीवर्डमुळे अजूनही आपला जो फंक्शन आहे तो नॉर्मल फंक्शन नाही आहे, तो जनरेटर फंक्शनच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एल्ड कीवर्ड ज्या फंक्शनच्या आतमध्ये यूज केला जातो तो फंक्शन काय नॉर्मल फंक्शन राहत नाही, तो जनरेटर फंक्शन बनून जातो. आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करून तो डेटा जनरेट करू शकता. एक तर तसं करा, नाही तर एक फॉर लूप बनवा आणि त्या फॉर लूपमध्ये त्या फंक्शनला कॉल करा. जो तुमचं डेफ फंक्शन आहे त्या फंक्शनला तिथं कॉल करा आणि मग बघा की तो फॉर लूप तुमच्यासाठी जनरेटरला स्टार्ट करणार आणि एक एक करून डेटा जनरेट करून सगळा डेटा तुमच्यासमोर एक एक करून प्रेझेंट करा. सर एक विचारायचं होतं, ह्याच्या खाली जर हे केलं आपण प्रिंट नेक्स्ट केलं ह्याच्या खाली, तर 0 पासून स्टार्ट होणार का परत? कारण इथे तर आपण नेक्स्ट फंक्शन नाही वापरलं ना. नाही, मी काय म्हटलं, जो नेक्स्ट फंक्शन काम करत होता तो वर तुमच्यासाठी फॉर लूप करतोय. पण विदाउट नेक्स्ट फंक्शन हे म्हणतोय मी, याचा काय? कारण नेक्स्टनीच कॉल व्हायला पाहिजे ना ते. एकच मिनिट, दोन्ही पण कन्सेप्ट बघू दे मग सांगतो. हो.
प्रिंट करतो नेक्स्टच्या आतमध्ये पास करतो या तर काय होते बघू. हा तुमचं नेक्स्ट फंक्शन परत जनरेटरला स्टार्ट करणार. म्हणजे ते वरचं जे फिरलं ते विदाउट नेक्स्ट फिरल्यामुळं तेवढं रेंज पुरतच ते हे झालं आणि जे हे नाही खाली वरती जो फॉर लूप तुमचा फिरला त्यांनी सुद्धा जनरेटरला स्टार्ट करूनच परत स्टॉप केलेलं आहे बेसिकली. हा, बरोबर. जनरेटर इथं क्रिएट आहे तुमचं एल्ड कीवर्ड तुमचं जनरेटर क्रिएट करतोच त्याच्यात तर काहीच हे नाही. पण या फॉर लूपनी काय केलेलं आहे सेम जसं आपलं नेक्स्ट कीवर्ड काम करायचं आपल्याला काय करावं लागायचं नेक्स्ट कीवर्डला मल्टिपल टाइम्स राईट करावं लागायचं. सो त्याच केसला आपण रिप्लेस केलं फंक्शनलाच डायरेक्ट कॉल केलं फॉर लूपमध्ये जेणेकरून आपला जो डेटा आहे तो काय होईल जनरेट होईल. हो पण नेक्स्ट कीवर्ड पण लगेच परत काय करतोय तुमच्यासाठी जनरेटरला स्टार्ट करण्याचं काम करतोय. म्हणजे इथं वर्किंग कसं झालं हा वर्किंग जो आहे तो नेक्स्ट कीवर्डनी परत एकदा जनरेटर स्टार्ट करण्याचं हे घेतलं म्हणजे. आणि या लूपनी काय केलं तुमचं त्यांनी पण जनरेटरला स्टार्ट करून एक एक करून डेटा जनरेट करून तुमच्या समोर प्रेझेंट केलं. हा म्हणजे तुमचं जेव्हा नेक्स्ट फंक्शन पण आपल्या एंडनी जनरेटरला स्टार्ट करू शकतो आणि स्टॉप करू शकतो आणि फॉर लूप सुद्धा देखील आपल्या एंडनी जनरेटर स्टार्ट करणार आणि स्टॉप करणार. पण बेसिकली तुम्ही दोघांपैकी एकच कन्सेप्ट यूज करणार दोन्ही पण सोबत नाही यूज करणार. कारण फॉर लूप तुमच्यासाठी सगळं डेटा एक सोबत एक एक करून जनरेट करून प्रेझेंट करतोच आहे. हा बरोबर आहे. फॉर लूप जेव्हा फॉर लूपचा अर्थ काय असतो बेसिकली की त्या फंक्शनला ते जसं त्याच्यामध्ये फंक्शन कॉल झालेलं आहे सगळं म्हणजे त्यांनी दोन्हीचे यूज वेगळेच असं. फॉर लूप सगळं डेटा एक सोबत प्रेझेंट करूनच टाकतोय माझ्यासोबत. भले जनरेटर फंक्शन इथं तयार झालेलं आहे पण जेव्हा मी फंक्शनला जनरेटर फंक्शनलाच फॉर लूप मध्ये कॉल करतोय तेव्हा सगळं डेटा तरी परत एकदा एक सोबतच कॅल्क्युलेट होऊन माझ्यासमोर प्रेझेंट होतोय. पण जर का मला एक एक करूनच डेटा आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट करायचा असेल तर नेक्स्ट फंक्शनच तो काम माझ्यासाठी करू शकतो. in number print in and it's a code number next time. समजून घ्या लूपला कसं वापरायचं आहे नेक्स्ट नसेल वापरायचं तरी पण तुमचं जनरेटर फंक्शन सगळं डेटा तुम्हाला एक सोबत देऊ शकतो एक एक करून जनरेट तुम्ही करून घेऊ शकता. आणि जर का तुम्ही लूपला वापरलेलं आहे नेक्स्टला नाही वापरलेलं आहे परत एकदा जर का नेक्स्ट पण तुम्ही यूज केलं परत एकदा जर का नेक्स्टच्या मदतीने तुम्ही डेटाला घेताय प्रिंट करताय कॉल करताय फंक्शनला नेक्स्टच्या मदतीने सो त्या केसमध्ये परत एकदा जनरेटर स्टार्ट होईल आणि तुमचं सगळं डेटा एक एक करून जनरेट होतो. क्लोज करायचं सर जे थांबायचं एक दोन कन्सेप्ट होते लास्ट कन्सेप्ट होते. ठीक आहे चालतंय सर. दोन शेवटचे कन्सेप्ट समजून घ्या. नेक्स्ट आहे जनरेटर वर्सेस रिटर्न फंक्शन. आता मी काय दाखवतोय तुम्हाला एक डेफ बनवतोय ॲड त्याच्या आतमध्ये a, b ला पास करतोय आणि आतमध्ये रिटर्न करतोय a प्लस b आणि सेम टाइमला रिटर्न पण करतोय मी
बी. चल, आणि आता कॉल करणार आहे. प्रिंट स्टेटमेंटच्या आतमध्येच काय करतो, डायरेक्टली कॉल करतो. आता तुम्ही इथं बघू शकता की मी एक फंक्शन बनवलंय ॲड नावाचं. त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स पास करतोय, a, b, आणि सेम टाइमला मी काय करतोय, रिटर्न करतोय. काय स्टेटमेंट रिटर्न करतोय, a+b स्टेटमेंट रिटर्न करतोय. आता फंक्शनला कॉल केलेलं आहे, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनला कॉल केलेलं आहे, कारण रिटर्न स्टेटमेंट यूज केलेलं आहे. तर रिटर्न स्टेटमेंट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवत, जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं पाठवतो. सो त्या केसमध्ये हा रिटर्न स्टेटमेंट काय पाठवणार, a+b ॲडिशन करून जो फायनल डेटा असेल तो मला जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं सेंड करणार. सो आता इथं माझं फंक्शन कॉल झालेलं आहे ॲड, तर तिथं मी आर्ग्युमेंट देखील पास करतो 10,20, कारण पास करावे लागतील, कारण मी इथं फंक्शन क्रिएट करताना पॅरामीटर सुद्धा देखील पास केलं होतं. सो 10 जाणार a मध्ये, 20 जाणार b मध्ये. आता जेव्हा फंक्शन रन करतोय, प्रोग्राम रन करतोय, सो तुम्ही बघू शकता फक्त 30 आउटपुट माझ्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले झालं. पण तुम्ही इथं ऑब्झर्व करा, मी अजून एक रिटर्न स्टेटमेंट इथं बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये a-b ला टाकतोय. सो नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये एकच रिटर्न स्टेटमेंटला ॲड करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फंक्शन बनवताय, जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, त्याच्या आतमध्ये तुम्ही रिटर्न स्टेटमेंटला यूज करणार आहे. सो त्या रिटर्नमध्ये तुमचा जो एकच रिटर्न स्टेटमेंट तुमचं यूज होईल, तुम्ही असं डबल रिटर्न स्टेटमेंट यूज नाही करू शकत. तुम्हाला असं का हेडिंग दिलंय, जनरेटर वर्सेस रिटर्न, कारण जनरेटर फंक्शन क्रिएट करण्यासाठी फंक्शनच्या आतमध्ये काय लिहावं लागतो, एल्ड कीवर्डला लिहावा लागतो. आणि मी तुम्हाला दाखवलं की तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये मल्टिपल एल्ड कीवर्ड्स लिहू शकतात, आणि त्या मल्टिपल एल्ड कीवर्ड्स जे असतील, एल्ड सोबत जो पण स्टेटमेंट असतील, त्या सगळ्या स्टेटमेंटला तुम्ही आउटपुट स्क्रीनवरती नेक्स्ट करून घेऊ शकता. पण रिटर्न स्टेटमेंट एकदाच लिहिला जातो, आणि एकच स्टेटमेंट, पहिला जो स्टेटमेंट तुम्ही लिहिलेला असेल बेसिकली तो आउटपुट स्क्रीनवरती पाठवला जातो, म्हणजे की जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं तो सेंड केला जातो. सो जनरेटर वर्सेस रिटर्नमध्ये हाच फरक आहे की जो फंक्शन तुमचं जनरेटर फंक्शन आहे त्याच्यामध्ये तो फंक्शन कधी जनरेटर होतो, जेव्हा तुम्ही त्या फंक्शनच्या आतमध्ये एल्ड कीवर्डला राईट करा, आणि तुम्ही मल्टिपल एल्ड कीवर्ड राईट करू शकता. आणि त्या मल्टिपल एल्ड कीवर्ड्स जे तुम्ही राईट केलेले, मल्टिपल एल्ड स्टेटमेंट्स तुम्ही जे राईट केले, ते सगळे मल्टिपल एल्ड स्टेटमेंटचा आउटपुट तुम्ही एक करून आउटपुट स्क्रीनवरती पाठवू शकता. पण रिटर्न स्टेटमेंट मल्टिपल यूज नाही करू शकत. माईक बंद कर. पण एका फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल रिटर्न स्टेटमेंटला यूज नाही करू शकत. एकच रिटर्न स्टेटमेंट ऍक्टिव्हेट होणार, एकच रिटर्न स्टेटमेंटचा जो डेटा आहे तो जिथं फंक्शन कॉल होतोय तो तिथं सेंड केला जाईल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचं जनरेटर एक्सप्रेशन. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जनरेटर एक्सप्रेशन तुम्ही या टॉपिकला म्हणजे काय म्हणणार मी, इक्विव्हॅलेंट समजू शकतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शन सोबत. म्हणजे की तुम्ही या जनरेटर एक्सप्रेशन टॉपिकला कम्पेअर करू शकतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शनच्या टॉपिकसोबत. चला, सगळ्यात पहिले मी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन बनवून दाखवतो. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कन्सेप्ट कसं होतं आपलं, लिस्टच्या आतमध्ये तुम्ही तुमचा कोड राईट करायचा आणि सिंगल लाईनमध्ये तुम्ही तुमचं कोड लिहायचं, म्हणजे एकच लाईनमध्ये तुमचं कोड राईट करायचं. सपोज मी एक अशी लिस्ट बनवतोय ज्याच्यामध्ये 1 to 5 नंबरचं स्क्वेअर असेल, 1 to 5 नंबरचं स्क्वेअर असेल. सो मी कसं राईट करणार, फॉर आय इन रेंज, आणि रेंजच्या आतमध्ये पास करणार मी 6, किंवा मी देणार त्याला 1,6 पर्यंतचा डेटा, जेणेकरून 1 ते 5 पर्यंतचं स्क्वेअर माझ्यासमोर काय होणार, प्रेझेंट होणार. आणि सिम्पल मी आता प्रिंट करणार त्या लिस्टला. सो माझ्यासमोर 1 ते 5 नंबरचं प्रत्येक नंबरचं स्क्वेअर इथं प्रेझेंट आहे.
नीट लक्ष द्या, लिस्टमध्ये 1 ते 5 नंबरचं काय जो आहे स्क्वेअर प्रेझेंट आहे. पण आता मी जो कोड लिहिलेला आहे त्याला मी काय सेपरेट एक एम्प्टी लिस्ट नाही बनवली आहे. एम्प्टी लिस्ट नंतर मी फॉर लूप नाही चालवलं आहे. फॉर लूपच्या आतमध्ये मी असं कोणतं स्टेटमेंट नाही लिहिलं आहे की जिथं मी त्या एम्प्टी लिस्टमध्ये एक एक स्क्वेअर कॅल्क्युलेट करून अपेंड करणार आहे. असं कोड नाही लिहिलं. मी कसं लिहिलेलं आहे, एका लाईनमध्ये सगळं कोड राईट डाऊन केलं. याच कोडला मी किती लाईन्समध्ये राईट करू शकतो, जवळजवळ 4 लाईन्समध्ये हा कोड माझा तयार होऊ शकतो. किती 4 लाईन्समध्ये माझा हा कोड काय होणार आहे, तयार होणार. पहिल्यांदा एम्प्टी लिस्ट बनणार, एक फॉर लूप चालणार, ते फॉर लूपच्या आतमध्ये हा एक्सप्रेशन असणार आणि मग प्रिंट लिस्ट असणार. ती एम्प्टी लिस्टला मी प्रिंट करून घेणार. सो असं 4 लाईनमध्ये माझं कोड तयार होणार आहे. पण तोच कोड मी 2च लाईनमध्ये इथं रेडी केलेला आहे. त्या कोणतं कन्सेप्ट वापरलं इथं, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट मी इथं यूज करतोय. कोणतं कन्सेप्ट वापरतोय, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट काय सांगतोय तुम्हाला बेसिकली, की लिस्ट बनवा, त्या लिस्टच्या आतमध्ये तुमचं एक्सप्रेशन असू द्या आणि लाईन ऑफ कोड पण असू द्या. जे पण काही आहे ते सिंगल लाईनमध्ये करा. सेम तसंच तुम्ही जनरेटर एक्सप्रेशन देखील इथं कॅरी करू शकता. लक्ष द्या, मी इथं एक व्हेरिएबल बनवतोय GEN नावाचं आणि त्याच्या आतमध्ये सेम कोड कॉपी करतोय जो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये मी कोड लिहिला. फक्त इथं मी राऊंड ब्रॅकेटचं यूज करतो. नीट लक्ष द्या, इथं जनरेटर एक्सप्रेशन बनवण्यासाठी मी इथं काय यूज करतोय, राऊंड ब्रॅकेटचं यूज करतोय. आणि तुम्ही इथं बघा, जेव्हा मी प्रिंट जेन करणार, आता कोड रन करतोय. सो तुम्ही बघू शकता आउटपुट स्क्रीनवरती जनरेटर ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. म्हणजे सक्सेसफुली इथं काय क्रिएट झालेलं आहे, माझं जनरेटर क्रिएट झालेलं आहे. हे बघा काय आलेलं आहे, पहिली लिस्ट आली, त्याच्यामध्ये 1 ते 5 नंबरचं प्रत्येक नंबरचं स्क्वेअर आहे आणि दुसरं माझ्यासमोर आलेलं आहे जनरेटर ऑब्जेक्ट. सो काही अशा पद्धतीने पण मी जनरेटरला क्रिएट करू शकतो. नेहमी मला डेफ लिहून त्याच्या आतमध्ये एल्ड कीवर्डचं यूज करणं कंपल्सरी नाही आहे. मी 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये असं कोड लिहिणार जो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण कोड लिहायचो. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सिंगल लाईनमध्ये फॉर लूप कसं लिहायचं, सिंगल लाईनमध्ये फॉर लूप विथ इफ स्टेटमेंट कसं लिहायचं आणि सिंगल लाईनमध्ये फॉर लूप विथ इफ स्टेटमेंट विथ एल्स स्टेटमेंट. म्हणजे की फॉर लूप सोबत इफ स्टेटमेंट पण, एल्स स्टेटमेंट पण आणि एक्सप्रेशन पण आपण तिथं राईट डाऊन केलं होतं. सो सेम कोड आपण 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये करणार. तो कोड आपण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये करायचो, तोच सेम कोड आपण 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये करणार. आणि जेव्हा 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तसं कोड लिहिला जाईल तेव्हा पायथन त्याला एक जनरेटर क्रिएट करणार, जनरेटर ऑब्जेक्ट म्हणून क्रिएट करणार. ह्याला टपल नका समजू प्लीज, ह्याला टपल म्हणून कन्सिडर नका करू. इथं लिस्टसाठी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरायचे, टपलसाठी तुम्ही राऊंड ब्रॅकेट्स वापरायचं. तर लक्षात नका घेऊ की या केसमध्ये तुमचं टपल कॉम्प्रिहेन्शन इथं वर्कआउट होईल. नाही, इथं तुमचं टपल कॉम्प्रिहेन्शन नाही होणार, इथं तुमचं जनरेटर क्रिएट होणार. आता जर का तुम्हाला एक एक करून डेटा पाहिजे असेल तर परत सेम कन्सेप्ट आपण यूज करणार, प्रिंट नेक्स्ट जेन. पहिला डेटा तुमच्या समोर, परत अजून एक डेटा पाहिजे तुम्हाला, सेम करा, प्रिंट नेक्स्ट जेन. तुम्हाला दुसऱ्या नंबरचं स्क्वेअर पण तुमच्या समोर प्रेझेंट असेल. पहिल्या नंबरचं स्क्वेअर आलाय 1, दुसऱ्या नंबरचं स्क्वेअर आलाय 4. एक एक करून पायथन नंबरचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय आणि आपल्या समोर प्रेझेंट करतोय. आता पहिल्या नंबरचं 1 आलं, दुसऱ्याचं 4 आलं, तिसऱ्याचं काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे आणि 9 तुमच्या समोर. सो लिस्टमध्ये कसं झालं, सगळं डेटा एक सोबत जनरेट झाला आणि सेव्ह पण झाला. पण जनरेटर ऑब्जेक्ट काय करतोय, जनरेटर फंक्शन काय करतोय बेसिकली, इथं जेव्हा मी जनरेटर ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो जनरेटर काय करतोय, एक एक करून डेटाला जनरेट करतोय, एक एक करून डेटाला घेतोय, त्याचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करतोय आणि आउटपुट स्क्रीनवरती पाठवतोय. असं एक सोबत त्यांनी सगळं डेटा जनरेट करून नाही ठेवलं. सो हाच एक्झाम्पल तुम्हाला डिफरन्स करू शकतात की जनरेटर फंक्शन आता कधी यूज करायचं, जेव्हा तुम्हाला असं सगळं डेटाला एक सोबत नाही बघायचं आहे, सगळं डेटासोबत एक सोबत काम नाही करायचं आहे, एक एक करून डेटा जनरेट करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वर्क करत राहायचं.
सपोज इथं मी जर का 1,6 नाही देत, तिथं 100, 2000, 3000 असा डेटा देतो आणि मला फक्त पहिले 100 जे नंबर्स असतात 1 to 100 जे नंबर्स असतात त्यांचंच फक्त स्क्वेअर पाहिजे सुरुवातीला. मला फक्त त्यांच्याच स्क्वेअरची गरज आहे, त्यांच्याच डेटाची गरज आहे, त्या स्क्वेअर डेटाची गरज आहे. सो त्या केसमध्ये मी सगळं डेटा का एकसोबत जनरेट करून ठेवू, सगळ्या डेटाचं स्क्वेअर का काढून ठेवू मी, कारण त्याचा यूजच नाही आत्ता मला. सो त्या केसमध्ये मी जनरेटर कन्सेप्टला यूज करतो. सो प्लीज अंडरस्टँड करा जनरेटर कन्सेप्ट कशा पद्धतीने चालतोय. मग आता याच्यामध्ये दोन अजून मेथड्स आहेत, सेंड मेथड आणि क्लोज मेथड. ते उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शो करतो. मग आपलं जनरेटर टॉपिक इथं एंड होऊन जाईल.